औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ सोलापुरात वकिलांनी मोर्चा काढलेला आहे. आपल्यासोबत काही वकील बांधव आहेत. जंतर मंतर त्याचे धर्मांध सरकारने या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर जो अमानुष लाठीचार्ज केला, त्या सर्व ज्या अधिकाऱ्यांनी आदेशानं झालं त्या सर्वांना शिक्षा व्हावी असं आमची मागणी आहे. मुख्य मागणी शिक्षित विरुद्ध अशिक्षित अशी लढाई आहे आणि अशिक्षितांनी जे काही आम्हाला पाठिंबा दिला नाही आणि संविधानावरती जो काही घाला घातलेला जातोय, त्यामुळे हे संविधानाचे रक्षक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. काय सांगाल, वकील आज रस्त्यावर जेव्हा देशाचं राजकारण सरकार सत्ताकारण हे अशिक्षित लोकांच्या हातात जातं, त्यावेळेला शिकलेल्या रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहत नाही. काय मागणी आहे? त्यामुळे जनतेला मारहाण केलेली आहे ते पूर्णपणे मंत्रिमंडळाचा राजीनामा देण्यात यावा. गृहमंत्री असेल, प्रधानमंत्री असेल, शिक्षण मंत्री असेल, का शिक्षण मंत्र्याला एवढं तुम्हाला बोसायला जावं आहे का तुमचा तो एखादा राजीनामा घेऊन विषय संपला असता ना. आज तर महाराष्ट्राच्या महसूल मंत्र्याने एक वक्तव्य केलं की काँग्रेसच्या काळात 28 वेळा पेपरफुटी झाली, तुम्ही दुसरं काय केलं? त्यांनी तेवढं केल्यामुळे तुम्हाला निवडून दिलं लोकांनी. त्या महसूल मंत्र्याला राजीनामा पाहिजे. गेल्या 20-25 दिवसापासून आपण पाहताय दिल्ली येथे जंतर मंतर येथे मैदानामध्ये सोनम वांगचुक व अभिजित बिचके यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचं आंदोलन चालू होतं. परंतु सरकारने ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला होता व ते आंदोलन दडपण्याचा प्रयत्न अमानुष प्रकारे या विद्यार्थ्यांना मारहाण केलेली आहे. त्यांना हे आंदोलनाचं उत्तर त्यांनी जे काही विद्यार्थ्यांना न्याय करायचं होतं, परंतु तसं न करता त्यांनी विद्यार्थ्यांना अमानुष प्रकारे मारहाण केलेली आहे. जे कोणी विद्यार्थ्यांवर मारहाण केलेले आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी व जे शिक्षण मंत्री आहेत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा द्यावा व धर्मेंद्र प्रधान यांना कोण रोखत आहेत त्यांचा देखील राजीनामा घेऊन त्यांना विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजे अशी माझी भूमिका. भारत देश हा संविधानावर चालतो. भारत देश हा संविधानावर चालतो हे माहीत असताना सुद्धा स्वतः निर्माण केलेल्या संविधानावर, स्वतः निर्माण केलेल्या कायदा कानूनावर हा देश हे सत्ताधारी चालवत आहेत. त्यांना लोकशाहीची संविधानाची कोणतीच पर्वा इथं आपल्याला दिसत नाही आहे. बेईमानी कारभार चालू आहे. पोलिसांना पुढे करून सगळ्या आंदोलकांना ज्या पद्धतीने मारलं, आता तुम्ही बघू शकता लाठीचार्जची एक पद्धत असते. पहिला त्यांना इंटिमेशन दिलं जातं, पाण्याचा फवारा केला जातो, मग लाठीचार्ज केलं जातं. ते सुद्धा पायाच्या खाली लाठीचार्ज करायचं आहे. ह्यांनी कायदा कधी वाचला नाही, ह्यांनी कधी शिक्षण घेतलं नाही. आलेले लोक जर सत्तेत बसले तर कायद्याचा कसा गैरवापर होतो ह्याचं उत्तम उदाहरण या जगामध्ये असेल तर तो भारत देश आहे सध्या. ज्या पद्धतीने दिल्लीच्या जंतर मंतरवरती तरुणांना मारहाण करण्यात आली, त्यानंतर देखील होम मिनिस्टर देशाचे गप असतात. देशाचे पंतप्रधान एकही त्यावरती मुद्दा बोलत नाही आहेत. हे देशासाठी खूप वाईट आणि दुःखद घटना घडलेली आहे. खरं सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी आणि आमच्या सर्व वकिलांनी आम्ही सर्वप्रथम हा निषेध नोंदवतो. या देशात असं कधीच झालं नव्हतं की 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असतील. More than 100 papers are leakage in our India because of BJP government. So BJP has no right and Narendra Modi has no right to sit on the PM chair. Then he should be resigned. हे आमची प्रमुख मागणी आहे. आणि सर्वप्रथम ज्या पद्धतीने विद्यार्थ्यांना गुन्हे दाखल करणार आहेत त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला रिटेन करणार आलं तर त्याच पद्धतीने पोलिसांनी जे मारहाण झाले तरुण पोरांना तसं त्यांच्यावर पण पोलिसांना पण गुन्हा दाखल झाला पाहिजे आमची प्रमुख मागणी आहे. विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. ज्या विद्यार्थ्यांवर अमानुष लाठीचार्ज केली गेली आहे, ज्या विद्यार्थ्यांना त्या काय दुखापत झाली त्यांनाही नुकसान भरपाई दिली पाहिजे, त्यांचं कम्पेन्सेशन मिळालं पाहिजे आणि जे काही त्यांची मागणी आहे ती पूर्ण केली पाहिजे सरकारने, एवढीच मागणी. आणि ज्या नीट पेपर जे लीक झालेलं आहे त्याबद्दल ठोस कारवाई झाली पाहिजे. यात वकिलांना रस्त्यावर उतरावं लागलं याचं कारण सरळ आहे साहेब की जे संविधान आहे, जे जगातलं सगळ्यात टॉपमोस्ट संविधान आहे, चांगलं उत्तम संविधान आहे ते भारताचं आहे आणि सगळ्या धर्मग्रंथापेक्षा पवित्र संविधान जे आहे ते भारताचं आहे. पण असं असताना संविधानिक पद्धतीने जी लोक न्याय मागतात त्यांना न्याय मिळत नसल्यामुळे वकिलांना रस्त्यावर यावं लागतं. आणि आमची मागणी एकच आहे की जे संविधानिक पद्धतीने जी तरुण पिढी आंदोलन करते, आता तुम्ही त्यांच्यावरती जो अमानुषपणे लाठीचार्ज केला आहे त्याचा मी पहिल्यांदा तीव्र निषेध व्यक्त करतो. आणि नरेंद्र मोदींनी परदेशात फिरायला वेळ आहे त्यांना, पण 20 दिवस जे माणसं उपाशी बसतात त्यांच्याशी वाटाघाटी 2 शब्द बोलायला वेळ नाही. मग आम्ही जर अशा नेतृत्वाखाली जगत असू तर त्याचा उपयोग काय? आणि ह्याच्या पुढचं जर बघितलं, सामान्य नागरिक न्याय मागायला येतो न्यायालयात
आणि जर समजा CGI जर असं म्हणत असतील न्याय व्यवस्थेतले की आम्हाला कुठले व्हिडिओ बघायला वेळ नाही, लाठीचार्ज करणाऱ्याकडे बघायला वेळ नाही, तर मग सामान्य नागरिकांना न्याय कुणाकडे मागायचा? कारण या देशातली एकमेव न्याय संस्था आहे की जी न्यूट्रल आहे, ज्याच्यावरती सगळा देश टिकून येते, म्हणजे न्याय. आम्ही दिल्लीत ज्या स्टुडंट्सवर हे झालेला हल्ला झाला त्याच्या निषेधार्थ मोर्चा काढलेला आहे. अमित शहाचा राजीनामा आणि धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. वकील मंडळी रस्त्यावर उतरलेले आहेत. दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांवर जो अमानुष लाठी हल्ला झालेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी सोलापुरातील वकील मंडळी रस्त्यावर उतरलेली आहे. त्यांची एकच मागणी आहे, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा, मोदी सरकारने राजीनामा द्यावा अशी मागणी सोलापुरात वकिलांची आहे. जौहर सोबत अकबर बागवान, लोकप्रधानी, सोलापूर. एक मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु एनसी वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे. 2 वर्षापासूनच मला नेक पेनचा त्रास होता. ट्रीटमेंट जी मला मिळाली ती बेस्ट ट्रीटमेंट होती, कारण ही नॉन सर्जिकल ट्रीटमेंट होती. त्या स्टाफकडून, डॉक्टरकडून मला खूप चांगल्या ट्रीटमेंट मिळाल्या. माझं नाव उमेश साळुंके. ते जावई आहेत आणि सांगितलं बाबा त्यांना कुठे सांगितलं मित्राने अन्सी म्हणून सायंटिफिक पद्धतीने होते असं सांगितलं. मला 4 दिवसातच थोडा फरक जाणवला.